तर मंडळी, आपल्याकडे आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याचे दिवस म्हटलं की लाईटीचा खोळंबा हा होतच राहतो. लाईट सातत्याने जात असते. मग ज्यावेळेस रात्रीच्या वेळी ज्यावेळेस आपल्या इथं लाईट जाते किंवा लाईट गेल्यानंतर आपल्याला जे घरात लहान मुलं असतात त्या लहान मुलांना पंख्याची सवय असते आणि लाईट गेली, पंखा बंद झाला की लहान मुलं उठून किरकिर करायला लागतात, रडायला लागतात. त्याचा आपल्याला नाहक त्रास होत असतो. त्यामुळे जर समजा आपल्याला असं वाटत असेल की लाईट गेल्यानंतर देखील लहान मुलांनी उठू नये किंवा पंखा बंद झाला तर त्याला काहीतरी बॅकअपचा दुसरा काहीतरी पंखा असला पाहिजे. मग आपण काय करतो तर बाजारामध्ये रिचार्जेबल पंखे जे भेटतात छोटे छोटे, तुम्हाला दाखवतो मी. हे असे डीमार्टमध्ये पंखा मिळतो. तर अशा पद्धतीचे आपण पंखे घेतो आणि त्या लहान मुलासाठी आपण वापरत असतो. ज्याचा बॅकअप साधारण 2-3 तासाचा बॅकअप हा असतो ह्या पंख्यांचा. आणि त्यामुळं त्या लहान मुलाला जी झोप मोड आहे ती होत नाही. परंतु हे फक्त लहान मुलांसाठी झालं. समजा जास्त मुलं असतील किंवा जास्त लोक असतील त्यांना जर पंख्याची गरज भासली, उन्हाळ्यामध्ये शक्यतो असं होतं की उकाडा सहन होत नाही, म्हणजे म्हाताऱ्या माणसांना सुद्धा उकाडा सहन होत नाही. मग अशा वेळेस सगळ्यांना हवा मिळण्यासाठी एकच पर्याय असतो, तो म्हणजे सिलिंग फॅन. आणि आज आपण या सिलिंग फॅनला रिचार्जेबल सिलिंग फॅन बनवणार आहे. म्हणजे आपण त्या फॅनला रिचार्ज करून कशा पद्धतीने वापरू शकतो आणि ते पण थोड्या वेळासाठी नाही तर तब्बल 2.5 ते 3 तासासाठी आपण एक सिलिंग फॅन कशा पद्धतीने यूज करू शकतो याबाबतचा मी एक जुगाड बनवलेला आहे. तो जुगाड मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तो जो फॅन आहे तो आपण चार्ज करताना सोलरवर चार्ज करणार आहे. म्हणजे सोलरवर चार्ज करून तो पंखा आपला बॅटरी बॅकअप होऊन तो पंखा चालणार आहे. आणि त्यासाठी जी मी बॅटरी वापरणार आहे ती बॅटरी देखील काय फार मोठी बॅटरी नाही, छोटी 7 अँपिअरची बॅटरी आहे जी आपल्याला 700-800 रुपयापर्यंत ती बॅटरी मिळून जाते. जी स्प्रे पंपमध्ये जी बॅटरी असते ती बॅटरीचा मी वापर केलेला आहे. तर कशा पद्धतीने मी एका छोट्याशा बॅटरीवरती 2 ते 2.5 तासापर्यंत फॅन चालवतो याबाबतची संपूर्ण माहिती मी आज देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग पाहूया. नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उद्या हॉटेल बंद आहे, आज वार शुक्रवार, उद्या हॉटेल बंद आहे. अशा प्रकारचं हॉटेल बंद असल्याबाबतची माहिती आपल्याला सोशल मीडियावरून मिळत असते. त्यामुळे आपण त्या हॉटेलला जायचं का नाही जायचं हे आपण ठरवत असतो. पण उद्या लाईट आहे का नाही, लाईट कधी जाणार आहे याबाबतचं आपल्याला कुठल्याही प्रकारे महावितरण सांगत नाही. त्यासाठी आपल्याकडं त्याचा बॅकअप असणं, प्लॅन बी असणं गरजेचं आहे. आणि यासाठी ज्यावेळेस आपल्याला पंख्याचा त्रास होतो किंवा पंखाची आवश्यकता भासते आणि लाईट गेलेली असते, यासाठी आपल्याकडे एक बॅकअप पंख्याचा जो रिचार्जेबल पंखा आहे हे असणं आवश्यक आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच करणार आहे की रिचार्जेबल सिलिंग फॅन कसा बनवायचा, की सिलिंग फॅन एका बॅटरीवरती कसा चालवायचा याबाबतची माहिती घेणार आहे. आणि तोही तब्बल आपण 2 ते 2.5 तासापर्यंत कसा बॅकअप देईल यासाठी मी तुम्हाला ते सगळं सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो हाऊ टू मेक रिचार्जेबल सिलिंग फॅन ॲट होम, घरच्या घरी रिचार्जेबल फॅन कसा बनवायचा याबाबतचा हा व्हिडिओ आहे. तर हा रिचार्जेबल फॅन बनवण्यासाठी आपल्याकडे पाहिजे ती म्हणजे एक 7 अँपिअरची बॅटरी आणि दुसरा म्हणजे एक BLDC फॅन. म्हणजे आपल्याकडे जी फॅन जे असतात सिलिंग फॅन ते BLDC फॅन नसतात. त्याच्यामधील जी मोटर असते ही DC मोटर नसते. त्यामुळे मी जी जुगाड बनवला आहे त्यासाठी तुम्हाला एक BLDC फॅन घ्यावा लागेल. माझ्याकडचा जो फॅन आहे तो बजाज कंपनीचा फॅन आहे जो 28 वॅट पॉवर कंझ्युम करतो. पण आपल्याकडे जे सर्रास फॅन मिळतात जे 1,500च्या आसपास मिळतात ते पंखे जास्त पॉवर कंझ्युम करतात. हा 28 वॅट करत असेल तर ते 70 ते 80 वॅट इतकी पॉवर कंझ्युम करतात. त्यासाठी जर तुम्हाला रिचार्जेबल फॅन बनवायचा असेल, जास्त वेळ बॅकअप पाहिजे असेल तर तुम्हाला जो फॅन पाहिजे तो BLDC फॅन पाहिजे. आता ह्या BLDC फॅनची किंमत साधारणपणे 3 ते 3.5 हजारापर्यंत असते. पण हे जे लाईट कंझ्युम्शन याचं कमी असतं, तुम्हाला बिल कमी येतं. शिवाय आपल्याला हा जो जुगाड बनवायचा आहे यासाठी सुद्धा आपल्या ह्या बॅटरीवरती तो जवळजवळ 2 ते 2.5 तास बॅकअप देतो. तर आता चला पाहूया मी कशा पद्धतीने तो जुगाड केला आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता हा बजाजचा BLDC फॅन आहे जो 28 वॅटवरती चालतो. आणि ह्याची जी वायर आहे ती अशी इथून इकडं आलेली आहे आणि ह्या वायरला इथं तुम्ही पाहू शकता, हे पहा, ही इथं वायर आहे जी मी इथं खूपसून इथून चालवत असतो. म्हणजे हे AC करंटवर चालवत असतो. पण जर समजा मला जर हे चार्जिंगवर करायचं असेल तर तुम्ही पाहू शकता ही बॅटरी आहे. या बॅटरीवरती मी हा पंखा चालवत असतो. यासाठी आपल्याला एक UPSची गरज आहे. हा UPS जो आहे हा जुना UPS आहे. तुम्हाला 400-500 रुपयापर्यंत UPS मिळेल. याच्यामध्ये अशीच बॅटरी असते.
पण ही बॅटरी मी बाहेर का काढलेली आहे याचं सुद्धा तुम्हाला कारण सांगणार आहे. तर अशा पद्धतीचं जर तुमच्याकडे UPS असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हे प्लस मायनस याचं जोडून घ्यायचं आहे. ठिणग्या उडतात. आणि इथं ही जी पिन आहे ही पिन आपल्याला इथं खुपसायची आहे. हे खुपसल्यानंतर आपण UPS चालू केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता हा UPS सुरू झालेला आहे. UPS सुरू झाल्यानंतर काही कालावधीनंतर तो बंद होत असतो. लक्षात राहता UPS ही सिस्टीम असते की 60 वॅटपेक्षा जर कमी लोड असेल तर तो लवकर बंद होतो. आता पंखा देखील तुम्ही पाहू शकता, हा पंखा सुरू झालेला आहे. पण आता ह्यातला महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये UPSमध्ये जर तुम्हाला कंटिन्यू बॅकअप पाहिजे 2 तासापेक्षा जास्त वेळ जर कंटिन्यू जर UPS चालवायचा असेल तर याच्यामध्ये एक रेजिस्टन्स असतो ज्याला R19 नंबर असतो. तो रेजिस्टन्स तुम्हाला तो काढून टाकायचा आहे, ज्याच्यामुळं त्यातला जो सेन्सर असतो ॲटोमॅटिक कट ऑफचा तो सेन्सर निघून जातो आणि हा जो UPS आहे जोपर्यंत यामध्ये बॅकअप आहे बॅटरीमध्ये तोपर्यंत कंटिन्यू त्याचा बॅकअप चालू राहतो. आता ही बॅटरी बाहेर काढण्याचं कारण असं आहे की मी 2-3 बॅटऱ्या आहेत माझ्याकडे असल्या जे मी एक सोलरला आता चार्जिंग लावलेले आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता हे अशा पद्धतीने आपण जोडून घेतलेला आहे. हा जो पंखा आहे हा याला रिमोट आहे, याला 5 स्पीड आहेत. जर मी ह्याचं 1 वर स्पीड ठेवलं तर ही साधारणपणे 2.5 ते 3 तास बॅकअप देतो. जर बॅटरी ही नवीन असेल तर 2.5 ते 3 तासापर्यंतचा बॅकअप या UPSवरती या बॅटरीवरती भेटू शकतो. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की ही बॅटरी मी कशा पद्धतीने चार्ज करतो हे तुम्हाला दाखवतो. आता हे सिस्टीम तर तुम्हाला समजली आहे की UPSला बॅटरी जोडलेली आहे एक्सटर्नली आणि त्याची वायर पंख्याला गेलेली आहे. पंखा हा BLDC फॅन आहे ज्यामुळे पॉवर कन्झम्पशन कमी आहे. 1च्या स्पीडवर केल्यानंतर साधारणपणे 3 ते 6 वॅट साधारण 6 वॅटपर्यंत त्याचं पॉवर कन्झम्पशन असू शकतं. तर इतक्या कमी पॉवर कन्झ्युम केल्यामुळे ह्या बॅटरीवरती तो 2 ते 2.5 तास चालतो. आता ही बॅटरी मी चार्ज कशी करतो तुम्हाला सांगतो. तर तुम्ही पाहू शकता इथं बघा, इथं मी बॅटऱ्या जोडलेल्या आहेत आणि ह्या बॅटऱ्या ज्या आहेत त्या या सोलर चार्ज कंट्रोलरशी जोडलेल्या आहेत. हा USB आहे ते मोबाईल चार्ज करण्यासाठी आहेत. इथं सध्या मी 2 बॅटरी जोडलेल्या आहेत. मग अशी मी जी बॅटरी दाखवली ती याच्यामध्ये नाही, ती तिकडे जोडलेली आहे. तर ह्यातली मी आता समजा ती डिस्चार्ज झाली बॅटरी 1-2-2.5 तासानंतर यातली एक मी काढून घेऊन जातो आणि ती पुन्हा अजून 2 ते 2.5 तास ती बॅटरीचा बॅकअप मला भेटतो. अशा 3 बॅटरी आहेत. जर रात्री समजा 11 वाजता लाईट गेली असेल तर मला 4-5 वाजेपर्यंत ह्या 3 बॅटऱ्यांचा बॅकअप म्हणजे एक संपली की एक लावून असं बॅकअप भेटू शकतो. म्हणजे इतका वेळ तुम्हाला त्याचा बॅकअप जेवढे एक साधा छोटा फॅन असतो त्या छोट्या फॅनची जेवढी रिचार्जेबल फॅनची जेवढी तुम्हाला बॅकअप भेटतो तेवढाच बॅकअप या बॅटऱ्यांचा देखील भेटतो. फक्त तुमच्याकडे जो फॅन आहे ना तो BLDC फॅन असला पाहिजे. महत्त्वाचा आहे BLDC फॅन. आता इकडचा जो फॅन आहे पहा तुम्ही, हा BLDC फॅन नाही, हा साधा पंखा आहे. हा 1,500पर्यंत भेटतो. तो जो पंखा आणला आहे तो मी साधारणपणे 3,500पर्यंत बजाजचा तो पंखा आहे. या पंख्याला जर जोडलं तर तुम्हाला जास्त बॅकअप भेटणार नाही. लय 15 मिनिटांमध्ये बॅटरीचा कार्यक्रम उरकून जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे BLDC फॅन असणं अत्यंत गरजेचं आहे. BLDC फॅन असेल तर तुम्हाला बॅकअप चांगला भेटेल. तर तुम्ही देखील अशा पद्धतीचा जुगाड बनवू शकता. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही क्युरी असतील, काही अडचण असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सांगेन. तर तुम्ही देखील अशा पद्धतीचा पंखा बनवा. धन्यवाद.